वृत्तपत्र मराठीतून. आकाशवाणी. दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबाबत आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची स्वतंत्र समिती. देशात कोविड-19चा मृत्यूदर जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कमी. 29 विमा कंपन्यांना कोरोना कवच विमा सुरू करण्याची परवानगी. आणि देशाच्या परदेशी चलन गंगाजळीमध्ये विक्रमी वाढ. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलेल्या उपाययोजना आणि संबंधित देशांच्या सरकारांनी त्याला दिलेला प्रतिसाद याचा आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत चीनवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही समिती नेमण्यात आली आहे. न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान हेलन क्लर्क आणि लायबेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष एलन जॉन्सन सरलीफ हे या समितीचे संयुक्त अध्यक्ष असतील. ही समिती नोव्हेंबरमध्ये आपला पहिला अहवाल सादर करेल आणि पुढच्या वर्षी मे महिन्यात आपला अंतिम अहवाल सादर करेल. जगभरात आज कोरोना विषाणूनं थैमान घातलं असून आतापर्यंत 1,20,00,000 अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर 5 लाखांच्या वर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोविड-19चा मृत्यूदर कमी झाला असून तो 2.72% आला आहे. हा दर जगातल्या इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मृत्यूदर कमी करण्यावर जास्त भर दिल्यामुळे हा दर कमी झाला आहे. गेल्या महिन्यात तो 2.82% इतका होता. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये काही ठिकाणी आणि मणिपूर, नागालँडमध्ये तो शून्यावर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या दरातही वाढ झाली असून तो 62.42% इतका झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती प्रसिद्ध केली. मंत्रालयानं म्हटलं आहे की केंद्र सरकारनं वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचं होत असलेलं पालन तसंच जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं केलेल्या उपाययोजनांवर दिलेला भर, त्याचप्रमाणे कार्यरत असलेल्या आशा रुग्णसेविका आणि आयुष्यमान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यानं रुग्णांचा मृत्यूदर कमी होत असून बरे होण्याचा दरही वाढत आहे. देशभरातला कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 62.42% झाला आहे. 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात तर रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. काल सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात देशभरातले 19,000हून रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या कोविड-19 रुग्णांची संख्या आता 4,95,000हून जास्त झाली आहे. 2,76,000 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आल्यानं आता बाधितांचं निदान लवकर होतं. रोग अधिक बळावण्याच्या आधीच उपचार सुरू होतात. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. कोविड-19 मुळे आतापर्यंत देशभरात 21,604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतीय विमा महामंडळ आणि विकास प्राधिकरणानं कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 29 सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना कोरोना कवच ही विमा पॉलिसी सुरू करण्याला परवानगी दिली आहे. या विम्यामध्ये उपचारासंदर्भातील खर्चाचंही संरक्षण मिळणार आहे. 50,000हून 5 लाखापर्यंत हा विमा असणार आहे. 18 ते 65 वर्षापर्यंतचे नागरिक हा विमा घेऊ शकतात. हा विमा एकत्रित कुटुंबासाठी घेता येईल. कोरोना कवच विमा हा कोविड-19 सोबतच अन्य आजारांनाही लागू असेल, असंही प्राधिकरणानं कळवलं आहे. या विम्याचा प्रचार करण्यासाठीची जबाबदारी 30 विमा कंपन्यांवर सोपवण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैच्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत.
हा या कार्यक्रमाचा 67वा भाग असून त्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनी ग्लोबल वीक 2020 या परिषदेत दृकश्राव्य माध्यमातून सहभाग घेतला. कोरोना विषाणू संदर्भात भारतात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारताची सहिष्णुतावादाची भूमिका मानवता आणि निसर्ग यांच्यातील नातं अबाधित राखण्यासाठी महत्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही शिकवण सतत आपल्याला ऊर्जा देत राहील असंही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना सांगितलं. देशाचा आर्थिक विकास आणि व्यापार सुधारणा करण्यासाठी या संदर्भात जागतिक 29 मानकांनुसार प्रशासन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीनं काल नीती आयोगानं 47 केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या अधिकाऱ्यांची वेब कार्यशाळा आयोजित केली होती. कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली. देशाच्या आर्थिक विकासासंदर्भात 19 आंतरराष्ट्रीय एजन्सींतर्फे करण्यात आलेल्या 29 जागतिक मानकांची माहिती देशाच्या 18 मंत्रालयांकडे सोपवण्यात आली असून त्यावर या कार्यशाळेत विस्तृत चर्चा झाली. ही मानकं केवळ आर्थिक विकासासाठीच नाही तर यासाठीच्या प्रशासकीय सुधारणांसाठीही उपयोगी असून त्यामुळे भारताकडे परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढण्यासाठीही मदत होईल असं मत राजीव गाबा यांनी व्यक्त केलं. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या जल जीवन अभियानाचा आढावा काल केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला. जम्मू काश्मीरमधील प्रत्येक घरापर्यंत बंद नळातून पाणी पुरवठा करण्याच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आता या जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून अजून अलीकडे म्हणजेच मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे सरकारच्या विविध कर्ज योजनांद्वारे कोरोना संकट काळात देशातील 35 लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना फायदा झाला आहे अशी माहिती केंद्रीय रसायन मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी काल दिली. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून देश आत्मनिर्भरतेकडे वेगानं आगेकूच करेल असा विश्वास गौडा यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. देशात सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात खरीपाच्या पेरण्या जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषी मंत्रालय शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना करत असून त्यामुळे देशातील खरीप पिकांच्या पेरण्या समाधानकारक होत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत 120,77,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लावणी झाली आहे. मागील वर्षीच्या या काळात 95,73,000 हेक्टर क्षेत्रावर भात लावणी झाली होती. 64,25,000 हेक्टर क्षेत्रावर डाळींची तर 139,00,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड आतापर्यंत झाली असून ती सुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत जास्तच आहे. देशात आतापर्यंत 93,00,000 हेक्टर वर कडधान्य तर 51,00,000 हेक्टरवर ऊसाची लागवड झाल्याची माहितीही कृषी मंत्रालयानं दिली आहे. 3 जुलैला संपलेल्या आठवड्यात देशातली परदेशी चलन गंगाजळी 6 अब्ज 47 कोटी डॉलर्सनं वाढून विक्रमी 5,513 अब्ज 25 कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. तर रोख परदेशी गंगाजळीमध्ये 5 अब्ज 66 कोटी डॉलर्सनं वाढून 473 अब्ज 26 कोटी डॉलर्स झाली आहे. देशाच्या एकंदर गंगाजळीमध्ये परदेशी चलनाचा प्रमुख वाटा असतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून भारताला अधिगृहीत करता येणारी रक्कमही 40 लाख डॉलर्सवर वाढून 1 अब्ज 45 कोटी डॉलर्स झाली आहे. आता देशातल्या महत्त्वाच्या शहरातल्या हवामानाबाबतचं वृत्त. राजधानी दिल्लीत आज हवामान ढगाळ राहणार असून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईतही हलका पाऊस होण्याची शक्यता असून कमाल तापमान
30°C राहण्याची शक्यता आहे. चेन्नईत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून कोलकाता आणि बेंगळुरूतही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबाबत आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची स्वतंत्र समिती. देशात कोविड-19चा मृत्यूदर जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कमी. 29 विमा कंपन्यांना कोरोना कवच विमा सुरू करण्याची परवानगी. आणि देशाच्या परदेशी चलन गंगाजळीमध्ये विक्रमी वाढ. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणीचं हे